हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण बघणार आहे नारळाची वडी. जसं की आता श्रावण सोमवार चालू झालेले आहेत. ही उपवासाला चालणारी रेसिपी आहे. ओले नारळ चिरून मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. अशी खीस करून घ्यायचा आहे त्याचा. नंतर आपण एक कढई ठेवून त्याच्यामध्ये खवलेलं खोबरं घालायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे. तर श्रावण म्हटलं की उपवास असतात सगळ्यांचे. ही उपवासाला चालणारी वडी आहे आपण बघत आहोत ती. त्यानंतर आपण जेवढं खोबरं घेतलेलं आहे त्याच्या निम्मा भाग आपण साखर घेणार आहे. ती खोबरं जसं भाजल 5 मिनटं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये साखर ओतायची आहे आणि एकसारखं हलवून घ्यायचं आहे. गॅस मिडियमवर ठेवायचा आहे आणि खोबरं आणि साखर मिक्स होईपर्यंत हलवून घ्यायचं. एकसारखं हलवत राहायचं आहे. वडी करताना आपण दुसरीकडे लक्ष न देता आपण फक्त वरच लक्ष द्यायचं आहे. कारण आपण एक रेसिपी करत असताना आपण दुसरं पण काम करत असतो. हे प्रत्येक लेडीजला म्हणजे सवय असते. साखर आणि खोबरं भाजल्यानंतर आपण त्याच्यात दूध आणि दुधावरची साय ओतणार आहे. त्यानंतर एकसारखं हलवत राहायचं आहे. हे भाजत असताना याचा वास खूप छान येतो. नंतर एका ताटामध्ये तूप लावून घ्यायचं आहे. ही वडी करत असताना घाई करून चालत नाही, ह्याला वेळ लागतो. एकसारखं सगळं भाजून घ्यायचं आहे. नंतर त्या तूप लावलेल्या ताटामध्ये आपण ते मिश्रण काढणार आहोत. त्यानंतर आपण हे एकसारखं असं ताटामध्ये पसरून घेणार आहे. पसरून झाल्यानंतर ते गार होईस्तोपर्यंत ठेवायचं आहे. नंतर आता आपण त्याची वडी पाडूया. ही बघा वडी आपण कापून घ्यायची आहे. त्यानंतर आपली वडी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.